तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 400 पेजवर पहिलीच ओळ आहे. काय की सा चिन्मात्र वासना भी दो प्रकार की होवे है. सापडलं. तर चिन्मात्र वासना, तर जो ज्ञानी महात्मा आहे त्याच्यामध्ये तो जर अकृतोपास्ती असेल तर त्याने चित्ताच्या विश्रांतीकरिता वासनाक्षय मनोनाश केला पाहिजे. त्या अनुषंगाने वासना म्हणजे काय, वासनेचे विभाग किती आहेत, त्या वासनेच्या नाशाचा उपाय काय आहे हे सर्व सांगितलं. त्यानंतर वासनाक्षय मनोनाश झाल्यानंतर देखील त्या महात्म्याने अजिह्वत्व वगैरे जे 6 धर्म म्हणून सांगितल्या जातात ते संपादन केले पाहिजे. आणि अजिह्वत्व वगैरे 6 धर्म संपादन झाल्यानंतर देखील त्या महापुरुषाने चिन्मात्र वासना केली पाहिजे. तर त्या चिन्मात्र वासनेचं काय स्वरूप आहे तर सांगितलं होतं की या जगतामध्ये विद्यमान नाम रूप रूपी जे 2 अंश आहेत हे सर्व मिथ्या आहे. आणि म्हणून मिथ्या अशा त्या नाम रूपात्मक अंशाची उपेक्षा करायची आणि सर्वत्र परिपूर्ण अस्ति भाती प्रिय स्वरूप सच्चित आनंद स्वरूप अधिष्ठान चैतन्य तत्वच आहे, तेच माझं स्वरूप आहे. आणि असा सर्व ठिकाणी ओतप्रोत भरून उरलेला ज्ञान स्वरूप मीच आहे असं निरंतर चिंतन करायचं. यालाच म्हणतात चिन्मात्र वासना. ती चिन्मात्र वासना देखील 2 प्रकारची आहे. तर कोणतीचे ते 2 प्रकार आहे तर तो विचार आता सुरू करत आहेत ग्रंथकार. तसा चिन्मात्र वासना भी 2 प्रकार की होवे है. बरोबर. एक तो म्हणजे एक तर कर्ता कर्म करण इस त्रिपुटी के स्मरण पूर्वक चिन्मात्र वासना होवे है. ही झाली पहिली. कसं कर्ता कर्म करण इत्यादी त्रिपुटी स्मरण पूर्वक चिन्मात्रतेची भावना. मैं ब्रह्मीच ब्रह्म आहे, सर्वत्र ओतप्रोत ज्ञान स्वरूप ब्रह्म मीच आहे, पण त्यातले त्यात त्रिपुटीचं सुद्धा स्मरण आहे. मग अशी जी चिन्मात्रतेची वासना आहे ती झाली पहिली. त्रिपुटी स्मरणपूर्वक चिन्मात्र वासना. ठीक. स्मरणपूर्वक चिन्मात्र वासना होवे है. और दूसरी कशी ता त्रिपुटी के स्मरण ते रहित केवळ चिन्मात्र वासना होवे है. मग आता हा दुसरा प्रकार झाला. त्रिपुटी सहित चिन्मात्र वासना पहिली. त्रिपुटी रहित म्हणजे त्रिपुटीचं स्मरण रहित केवळ चिन्मात्र वासना ही दुसरी, की जिच्यामध्ये कर्ता कर्म करण इत्यादी त्रिपुटीची प्रतीती येत नाही. केवल चिन्मात्र वासना होवे. तहा इस सर्व जगत को मैं अपने मन करके चिन्मात्र रूप जानता हूं. आहे की नाही. त्यात पहिली जी आहे की नाही तिच्याबद्दल बोलतात आता की इस सर्व जगत को समस्त जगताला मैं अपने मन करके या सर्व जगताला मी आपल्या मनाच्या द्वारे चिन्मात्र रूप म्हणून जाणतो. इस प्रकार ते करी हुई जा भावना है. अशा प्रकारची जी चिन्मात्रतेची भावना अर्थात वासना सा भावना तो प्रथम त्रिपुटी पूर्वक चिन्मात्र वासना आहे. त्या भावनेला म्हणायचं काय त्रिपुटी पूर्वक चिन्मात्र वासना. ठीक. पुढे इस चिन्मात्र वासना का संप्रज्ञात समाधि कोटि विषय अंतर्भाव है. या चिन्मात्र त्रिपुटी सहित जी चिन्मात्र वासना आहे तिचा अंतर्भाव कशामध्ये हो समाधीमध्ये. कोणत्या समाधीत. समाधीचे देखील 2 प्रकार. संप्रज्ञात समाधी असंप्रज्ञात समाधी. तर त्रिपुटी सहित जी चिन्मात्र वासना आहे तिचा अंतर्भाव संप्रज्ञात समाधीमध्ये होतो. ठीक. इस चिन्मात्र वासना का संप्रज्ञात समाधी कोटी विषय म्हणजे समाधी रूप धर्मामध्ये समाधीमध्ये थोडक्यात अंतर्भाव आहे. अर्थात
इस प्रथम चिन्मात्र वासना को ही योग शास्त्र वाले संप्रज्ञात समाधी कहे. आणखीन सोपं करून सांगितलं की आम्ही जी या ठिकाणी त्रिपुटी सहित चिन्मात्र वासना म्हणून बोललो त्यालाच योगशास्त्रवाले लोक संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. फक्त नाव भिन्न आहे. ते काय म्हणतात? संप्रज्ञात समाधी. आम्ही काय म्हणतो? त्रिपुटी सहित चिन्मात्र वासना. इस प्रथम चिन्मात्र वासना को योग शास्त्र वाले संप्रज्ञात समाधि कहे हैं. और कर्ता कर्म करण इस त्रिपुटी के स्मरणते रहित मैं चिन्मात्र हूं या प्रकार की जा भावना है सा भावना केवल चिन्मात्र वासना कही जावे. ठीक की हिच्यामध्ये त्रिपुटीचं स्मरण नाही आहे. मी करता आहे, कर्म करण कसलंही स्मरण याच्यात होत नाही. मग काय? फक्त बस मैं चिन्मात्र भक्त चैतन्य रूप मीच आहे एवढंच चिंतन आहे. मनाच्या द्वारे मी जगताला चैतन्य रूप जाणतो असं नाही. मग फक्त एक मात्र चैतन्य तत्व आहे, ते माझंच स्वरूप आहे, बस दुसरं काहीच नाही असं चिंतन म्हणजेच केवल चिन्मात्र वासना. त्रिपुटी के स्मरण ते रहित मैं चिन्मात्र हूं या प्रकार की जा भावना है सा भावना केवल चिन्मात्र वासना कही जावे लागलं. इस केवल चिन्मात्र वासना का असंप्रज्ञात समाधी कोटी विषय अंतर्भाव है. केवल चिन्मात्र वासनेचा अंतर्भाव कशामध्ये? असंप्रज्ञात समाधीमध्ये. ठीक आहे. कोटी विषय अंतर्भाव आहे म्हणजे काय बरं? अर्थात इस केवल चिन्मात्र वासना को ही योग शास्त्र वाले असंप्रज्ञात समाधी कहे हैं. केवल चिन्मात्र वासनेलाच योगशास्त्र वाले लोक नाव ठेवतात, नाव देतात. काय नाव देतात? असंप्रज्ञात समाधी. असंप्रज्ञात समाधी कहे लागलं. पुढे तहा सर्व जगत को चिन्मात्र रूपता शुक्र ने बलि के प्रती कही है. आता हे जे आम्ही वर सांगितलं चिन्मात्र रूपता चिन्मात्र वासना याला पुरावा काय? असं कधी कोणी कुणाला सांगितले आहे का चिन्मात्र वासना? हो म्हणे आहे. तर अशा प्रकारची सर्व जगत कु चिन्मात्र रूपता, समस्त जगत हे चिन्मात्र स्वरूप आहे, चैतन्य रूपच आहे, ब्रह्मच आहे, ब्रह्माहून भिन्न नाहीच. सर्प जरी सर्प म्हणून वाटत असला तर सर्प हा काय आहे? दोरीच आहे. त्याप्रमाणे कारण सर्प कल्पित आहे, कल्पित वस्तू नसतेच, आहे कोण? अधिष्ठानच. त्याप्रमाणे समस्त जगत कल्पित आहे, कल्पित वस्तू नसतेच, आहे कोण? अधिष्ठानच आहे. म्हणून सर्व ब्रह्मच आहे. ठीक आहे. बघा ता सर्व जगत को चिन्मात्र रूपता आहे ही गोष्ट कोणी कुणाला सांगितली? शुक्रने. शुक्राचार्य महाराज दैत्यांचे गुरु शुक्राचार्य महाराज त्यांनी आपला शिष्य जो बली राजा त्याला सांगितलेली आहे. बली के प्रती कही आहे म्हणजे कुठला तो श्लोक दाखवा तिथला. तो श्लोक सांगतात. हा श्लोक चिदिहास्तिह चिन्मात्रम सर्व चिन्मयमेव तत् चित्वं चिदहमेते च लोकश चिदिति संग्रह. पदच्छेद पहा. चित् इह अस्ति इह चिन्मात्रम सर्व चिन्मयम एव तत् चित्वं चित् अहम एते च लोकाः चित् इति संग्रह. ठीक. अन्वय पहा. इह चित् अस्ति इह चेत अस्ति. पुन्हा पुढे सरळ इह चिन्मात्रम सर्व चिन्मयम एव तत्. झालं. पुढे त्वम त्वम सापडलं कुठे आहे? चित्वम आहे की नाही? चित वेगळं करायचं आणि त्वम वेगळं करायचं. त्वम त्याच्या मागचा शब्द चित. त्वम चित. पुढे अहम सापडलं का? अहम त्याच्या माग चित. अहम चित. पुन्हा एते च लोकाः चित इति संग्रह. ठीक. अर्थ पहा. इह चित अस्ति
य म्हणजे हे सर्व जगत, जगतामध्ये चित चैतन्यच आहे, चैतन्य दुसरं काहीच नाही. इह चित असती, इह चिन्मात्रम, हे सर्व चैतन्य स्वरूपच आहे. सर्व चिन्मयम एव तत्, सर्व काही चैतन्यच आहे. कसं कसं कोण कोण, तर त्वम चित, तू ही चित आहे, चैतन्य आहे, परमात्माच आहे. अहम चित, मी पण चित आहे, ब्रह्मच आहे. एते लोकाहा, एतेचे लोक, हे सर्व लोक सुद्धा चित. इति संग्रह म्हणजे संक्षेप, थोडक्यात हे सांगितलं आहे, संग्रहाने, संक्षेपाने. अर्थ यह, हे राजन, कोण बोलत आहे? शुक्राचार्य महाराज. कुणाला? बलीला. हे राजन, इस सर्व जगत विषय चैतन्य ही है, चैतन्यच आहे. कसं काय? अधिष्ठान रूपते, व्याप्त करके, व्याप्य आहे तिथं, तिथं पाहिजे व्याप्त. अधिष्ठान रूपते व्याप्त करके रया है. अधिष्ठान रूपाने व्याप्त होऊन चैतन्यच सर्व ठिकाणी आहे, चैतन्यच आहे. याते य सर्व जगत चैतन्य मात्र ही है, हे समस्त जगत कसं आहे? चैतन्य मात्र आहे. तू भी चैतन्य रूप ही है, त्वम चित. तथा मैं भी चैतन्य रूप ही हूं, अहम चित, मी देखील काय आहे? चैतन्य अर्थात ब्रह्मच आहे. तथा यह सर्व लोक भी, एतेच लोका, यह तथा यह सर्व लोक भी चैतन्य रूप ही है. इति, इस प्रकार चिन्मात्र वासना के दृढ़ अभ्यास किए हुए, अशा रीतीने चिन्मात्र वासनेचा दृढ अभ्यास केला असता, दृढ अभ्यास किए हुए, मग काय? पूर्वोक्त सर्व मलिन वासना निवृत्त होवे. वर सांगितलेल्या ज्या मलिन वासना जेवढ्या होत्या की नाही, त्या सर्व मलिन वासना काय होतात? निवृत्त होतात, नष्ट होतात. यही वासना क्षय का अभ्यास आहे. यालाच म्हणतात वासना क्षयाचा अभ्यास. वेगवेगळे प्रक्रिया सांगितल्या आहे की नाही वासना क्षय करण्याच्या, आहे की नाही. ही एक सांगितली शेवटी, सर्वत्र ब्रह्म, ब्रह्मच सर्व आहे असा निश्चय. ठीक, तरी सुद्धा सर्व मलिन वासना काय होतात? निवृत्त होतात. राग द्वेषादी सर्व निवृत्त होतात. यही वासना क्षय का अभ्यास है. इति लागलं. अब मनोनाश के कहने वास्ते प्रथम मन का स्वरूप काय आहे. आता वासना क्षय झाला, आतापर्यंत वासना क्षयाचा विचार झाला. आता मनोनाश हा दुसरा उपाय आहे की नाही. जीवनमुक्तीच्या जीवनमुक्ती प्राप्तीचे उपाय म्हणून ज्या 3 गोष्टी सांगितल्या होत्या, तत्वज्ञान, वासनाक्षय, मनोनाश. तर तत्वज्ञानाचंही विवेचन झालं, वासनाक्षयाचंही विवेचन झालं. आता मनोनाश म्हणजे काय हे सांगायचं आहे. पण मनाचा नाश सांगण्याकरिता अगोदर मन काय आहे हे सांगितलं पाहिजे. अब मनोनाश के कहने वास्ते प्रथम मन का स्वरूप काय आहे. तर मनाचं स्वरूप सांगतात. लाक्षा सुवर्णादिको की न्याय, हे उदाहरण आहे, दृष्टांत आहे. लाक्षा, लाक्षा म्हणजे लाख, ज्याला आपण म्हणतो. लाख म्हणजे काय? लाख रुपये नाही, एक धातू विशेष आहे. लाक्षा, लाख, माहिती की नाही. बांगड्या बनवतात, बांगड्या आहे की नाही. लाखेच्या बांगड्या बनवताना पाहिल्या की नाही. चुडी, तेच ना बांगड्या, चुडे. पोस्ट ऑफिस मध्ये शिक्का मारतात, असे पॅक करतात. ते लाख लाल लाल असतंय, ज्वलनशील पदार्थ आहे थोडक्यात. हा वही लाक्षाग्रह उसी का बनाया था. एक उदाहरण. लाक्षा, सुवर्ण, घट, पट, मठ, कोणी पण उदाहरण घेऊ शकता, आहे की नाही. पंक्ती पहा. सावयव पदार्थ सांगण्यासाठी उदाहरण आहे. लाक्षा सुवर्णादिको की न्यायी सावयव तथा कामादिक वृत्ति रूप करी के परिणाम वाला जो अंतकरण है, सो अंतकरण ही मनन रूप होणे ते मन कह्या जावे. बस झालं. अंतकरणालाच मन म्हणतात. का? कारण असं आहे की ते मनन रूप होणे, ते म्हणजे मनन करण्याचा त्याचा स्वभाव आहे. ते अंतकरण जेव्हा मनन करतं, चिंतन वगैरे मनन, तेव्हा त्याला मन म्हणायचं, आहे की नाही. मनन, पुन्हा पुन्हा आवृत्ती मनन. तेच अंतकरण चिंतन करतं तेव्हा चित्त. तेच अंतकरण जेव्हा संकल्प विकल्प करतं, आहे की नाही, तेव्हा त्याला म्हणायचं मन. तेच मनन झालं. ठीक आहे की नाही. अहंकार धारण करतं तेव्हा, अभिमान धारण करतं तेव्हा अहंकार. त्या एकाच अंतकरणाचे नाव आहे मन. निश्चय करतं ते अंतकरण तेव्हा त्याला म्हणतात बुद्धी.
तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व त्या अंतकरणाचेच परिणाम विशेष आहे. ठीक आहे. जो अंतकरण आहे त्या अंतकरणाची विशेषण कसं अंतकरण बरं? सावयव. पहिलं विशेषण कशाप्रमाणे सावयव? लाक्षा, सुवर्ण, घट, पट हे पदार्थ जसे सावयव आहेत त्याप्रमाणे अंतकरण देखील सावयव आहे. कारण उत्पन्न होतं आणि जी वस्तू उत्पन्न होते ती सावयव असते. अंतकरणही उत्पन्न होतं आहे की नाही अपंचीकृत पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून. म्हणून अंतकरण सुद्धा कसं आहे? सावयव. लाक्षा, सुवर्णादी कोकी न्यायी सावयव पहिलं विशेषण आहे अंतकरणाचं. दुसरं तथा कामाधिक वृत्तीरूप करिके परिणामाला, काम, क्रोध इत्यादी वृत्तीरूपाने परिणामाला प्राप्त जे होतं तेच आहे कोण? अंतकरण. परिणामवाला जो अंतकरण आहे सो अंतकरण ही तेच अंतकरण मननरूप होणे. ते मननरूप असल्यामुळे मन कया जावे? मनन करतं, संकल्प विकल्प करतं, त्याला मन म्हणतात. पुढे सोमन, सत्व, रज, तम यह 3 गुण रूप होवे आहे. ते मन कसं आहे? सत्व, रज, तम हे तिन्ही गुण त्याच्या ठिकाणी आहेत. केवळ सत्वगुण नाही, केवळ रज नाही, केवळ तम नाही. भलं सत्व अधिक असेल, सत्वगुणाचं कार्य आहे म्हणून, पण संगतीने किंवा संस्काराने आहे की नाही त्याच्या ठिकाणी रजगुणही कधी वाढतो, कधी तमोगुणही वाढतो. तिन्ही गुण असतात. सो मन झालं की नाही? सत्व, रज, तम यह 3 गुण रूप होवे है. काहे ते कसं काय? सत्व, रज, तम इन 3 गुणों के यथाक्रम ते विकार रूप जे सुख, दुःख, मोह यह 3 धर्म आहे. सत्वगुणाचा विकार सुख, रजगुणाचा विकार दुःख आणि तमोगुणाचा विकार आहे मोह. 3 गुणों के यथाक्रम ते विकार रूप जे सुख, दुःख, मोह यह 3 धर्म है. ते तीनों धर्म ता मन के आश्रित हुए प्रतीत होवे है. आणि तिन्ही धर्म प्रतीत होतात कुठं? मनामध्ये. सुखाची अनुभूती मना अंतकरणामध्येच, दुःखाची अनुभूती, मोहाची अनुभूती कुठं आहे? मनामध्येच आहे. मग हे 3 कार्यरूप धर्म जर अंतकरणाच्या ठिकाणी आहेत, कोण कोण? सुख, दुःख, मोह, तर जरूर त्याचं कारण सुद्धा, सुखाचं कारण सत्वगुण, दुःखाचं कारण रजोगुण, मोहाचं कारण तमोगुण, ते सुद्धा अंतकरणाचेच धर्म आहेत. ठीक. पंक्ती पहा. ते तीनो धर्म ता मन के आश्रित हुए प्रतीत होवे याते. म्हणून ता मन विषय त्या मनाच्या ठिकाणी मनामध्ये सत्वादी त्रिगुण रूपता ही सिद्ध होवे. तिन्ही गुण आहेत कुठं? मनाच्या ठिकाणी मनामध्ये. ता सोमन राजस तामस वृत्तियों करके वृद्धि को प्राप्त हुआ अति स्थूल होवे. ते मन जेव्हा राजस वृत्ती, तामस वृत्ती, रजगुणाचं कार्यभूत वृत्तिया, तमोगुणाचं कार्यभूत वृत्तिया, त्या वृत्तींच्या द्वारे वृद्धिकू प्राप्त हुआ, जेव्हा ते वाढतं आहे की नाही, म्हणजे त्याच्यामध्ये तमोगुण रजगुण जास्त होतो, त्यावेळेस वृद्धिकू प्राप्त हुआ अतिस्थूल होवे. कोण? मन. अतिस्थूल. काही लोकांचं मन अतिस्थूल असतं, जडबुद्धी. हा, काही लोकांचं मन अत्यंत सूक्ष्म असतं. ज्यांचं मन अत्यंत स्थूल आहे त्यांना सूक्ष्म पदार्थाचं ग्रहण लवकर होत नाही. आणि अत्यंत स्थूल मन असतं म्हणजे काय? की त्याच्यामध्ये अत्यधिक रजगुण तमोगुण वृद्धीला प्राप्त झालेले असतात. त्या मनाला म्हणायचं काय? अति स्थूल मन. वृद्धि को प्राप्त हुआ अति स्थूल होवे है. सो स्थूल मन आत्मा के साक्षात्कार वास्ते योग्य नहीं होवे है. स्थूल मनाच्या द्वारे आत्मतत्वाचा साक्षात्कार होत नाही. कारण आत्मतत्व कसं आहे? अत्यंत सूक्ष्म आहे. मग ते सूक्ष्म आत्मतत्व जाणण्याकरिता ते मन किंवा बुद्धी सुद्धा कशी व्हावी लागते? सूक्ष्म. म्हणून म्हटलंय दृश्यते त्वग्रया बुद्ध्या. स्थूल बुद्धीच्या द्वारे ग्रहण होत नाही आत्मा. सो स्थूल मन आत्मा के साक्षात्कार वास्ते योग्य नहीं होवे है. काहे ते? का बरं? दुर्विज्ञेय होणे ते आत्मा अति सूक्ष्म आहे. दुर्विज्ञेय आत्मा. दुर्विज्ञेय म्हणजे काय? जाणण्याला अत्यंत कठीण आहे असा आत्मा अति सूक्ष्म. ऐसे सूक्ष्म आत्मा का स्थूल मन करके साक्षात्कार संभवता नाही. स्थूल मनाच्या द्वारे सूक्ष्म असणाऱ्या आत्म्याचा साक्षात्कार होत नाही. जैसे उदाहरण देऊन सांगतात.
स्थूल कुदाल करके सूक्ष्म वस्त्र का शिवना संभवता नाही. एखाद्याला वस्त्र कपडा शिवायचा आहे आणि सुई सापडे ना. मी एक जण म्हणाला, काय शोधता हो? म्हणे सुई. कशाकरिता? हा जरा कपडा शिवायचा आहे. जाऊ द्या ना, नाही सापडत सुई तर एका साधनावर काय अवलंबून बसायचं? आपल्याकडे कोठार भरलेला आहे, दुसरं साधन देतो तुम्हाला कपडा शिवायला. म्हणजे बरी गोष्ट झाली बा, द्या मग. गेला मधी कोठारी आहे की नाही, आणि त्याने आणली काय? कुदाळ. आणि बघा याला छिद्र आहे मागं, ववायचा द्वारा. कुदाळीने कपडा शिवीत बसा. जमल का? नाही. का बरं? कपडा कसा आहे? सूक्ष्म. आणि कुदाळ कशी आहे? स्थूल आहे. ज्याप्रमाणे स्थूल कुदाळीच्या द्वारे सूक्ष्म कपडा शिवला जाऊ शकत नाही, सूक्ष्म कपडा शिवण्याकरिता सूक्ष्म अशी सुईच असावी लागते, त्याप्रमाणे सूक्ष्म आत्मतत्वाला जाणण्याकरिता ते मन सुद्धा कसं व्हावं लागतं? सूक्ष्म. जैसे स्थूल कुदाल करिके सूक्ष्म वस्त्र का सिवना संभवता नहीं, किंतु सूक्ष्म सूची करिके, सूची सुई, सूक्ष्म अशा सुईनेच सुई करिके ही ता सूक्ष्म वस्त्र का सिवना संभव है. तैसे त्याप्रमाणे तैसे सूक्ष्म मन करिके ही ता सूक्ष्म आत्मा का साक्षात्कार संभव है. सूक्ष्म अशा मनानेच सूक्ष्म आत्म्याचा काय होतो? साक्षात्कार. और सांगितलं पण आहे, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः श्रुती. दृश्यते तू अग्रया, अग्रया म्हणजे एकाग्र बुद्धीनेच आत्मा जाणला जातो. अग्रया बुद्ध्या, एकाग्र बुद्धीने. ती सुद्धा कशी पाहिजे? सूक्ष्मया, सूक्ष्म बुद्धी पाहिजे. पाहणारा सुद्धा सूक्ष्मदर्शी पाहिजे. तर सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः दृश्यते, आत्मा जाणला जातो. यह श्रुति भी अति सूक्ष्म बुद्धी करके ही आत्मा का साक्षात्कार काय आहे. अति सूक्ष्म बुद्धीच्या द्वारेच आत्म्याचा साक्षात्कार होतो असं सांगते ही श्रुती. याते आत्मा के साक्षात्कार वास्ते, आत्म्याचा साक्षात्कार करून घेण्याकरिता मन की सूक्ष्मता अवश्य अपेक्षित आहे. मन सूक्ष्म अवश्य असावंच लागतं. आणि मन सूक्ष्म असणं म्हणजे काय बरं? की त्याच्यामध्ये राजस वृत्ती, तामस वृत्ती नसणं, केवळ सात्विक वृत्ती असणं, सत्वगुणाची वृद्धी असणं, त्याला म्हणायचं सूक्ष्म. सामन की सूक्ष्मता राजस तामस वृत्तियों के निरोध करके सिद्ध होवे है. मनाची सूक्ष्मता कशाने सिद्ध होईल? तर राजस आणि तामस वृत्तींचा जेव्हा आपण निरोध करू, त्यांना हटवू, कमी करू, सत्वगुण वाढवू, तेव्हा ते मन काय होईल? सूक्ष्म. सामन की सूक्ष्मता राजस तामस वृत्तियों के निरोध करके सिद्ध होवे है. लागलं की नाही? लोक म्हणतात म्हातारपणी आम्हाला कंठस्थ होत नाही. प्रत्येक जण, बहुतेक जण हा असाच आपला अनुभव सांगतो. काय की श्लोक, अभंग म्हातारपणात पाठ होत नाही म्हणे. पण काही काही म्हातारे असेही दिसून येतात काय की वयाच्या 80 वर्षाच्या काळात सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे कंठस्थ होतं, पाठ होतं. असं बघितलंय आम्ही. पंढरपूरला असताना 80 वर्षाचे बाबा होते. सारे नाट त्यांनी पाठ करून दिली. रोज एक नाट पाठ करायचे, आहे की नाही? म्हातारपणात पाठ होत नाही असं आहे का काही? असं नाहीये. का पाठ होत नाही बहुतेक लोकांना म्हातारपणात? त्याचं कारण असं आहे की जीवनभर संसार करून 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 त्यांच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये राजस तामस वृत्तीच खूप झालेल्या असतात. रजोगुण तमोगुण खूप वाढलेले असतात, विक्षिप्त झालेले असतात. त्यांच्यामुळे मन एकाग्र राहत नाही, म्हणून पाठ होत नाही. पण एखादा कोणी महापुरुष असाही असतो की 100 वर्ष जरी आयुष्य असलं तरी आपली सात्विकता ढळू देत नाही, रजोगुण तमोगुण वाढू देत नाही. मग असा 80 वर्षाचा 90 वर्षाचा जरी म्हातारा असला तरी त्याला कंठस्थ होण्याला काही अडचण नाही आहे. हा त्याचा अर्थ. सहा मन की सूक्ष्मता राजस तामस वृत्तियों के निरोध करके सिद्ध होवे. लागलं याते म्हणून 3 वृत्तियों के निरोध करके जो मन के सूक्ष्मता का संपादन है, यही ता मन का नाश है. मनोनाश म्हणजे काय? अंडरलाईन करून ठेवा या ओळीखाली. बऱ्याचदा प्रश्न येतो की वासनाक्षय म्हणजे काय, मनोनाश म्हणजे काय? तर वासनेबद्दल भरपूर विस्तारपूर्वक चर्चा झाली. आता मनोनाश म्हणजे नेमकं काय तो या ओळीत सांगितलाय बघा. याते
तीन वृत्तियों के निरोध करके, तीन वृत्तियों त्या वृत्तिया राजस तामस वृत्तिया, त्या राजस तामस वृत्तींचा निरोध करून जो मन के सूक्ष्मता का संपादन, मनाला अत्यंत सूक्ष्म बनवणं, सूक्ष्मतेचं संपादन करणं, यालाच म्हणायचं काय? मनोनाश. या ते तीन वृत्तियों के निरोध करके जो मन के सूक्ष्मता का संपादन है, यही तामन का नाश है. लागलं. यह तात्पर्य है. या ठिकाणी तात्पर्य काय आहे ते सांगतात. सो मन का नाश, अरूप नाश, स्वरूप नाश, इस भेद करके दो प्रकार का होवे. मनाचा नाश देखील दोन प्रकारचा आहे. कोण कोण? अरूप नाश, स्वरूप नाश. ता मन का पुनः उत्थान ते रहित, जो स्वरूपते ही नाश आहे, ताकू अरूप नाश काय आहे. अरूप नाश म्हणजे काय? तर त्या मनाचं पुन्हा उत्थानच होऊ द्यायचं नाही. पदार्थाकार वस्तुकार मन होतच नाही. ता मन का पुन्हा उत्थान ते रहित, जो स्वरूपतेही नाश आहे, स्वरूपता त्या मनाचा नाश, त्याला म्हणायचं काय? अरूप नाश. त्याच्या रूपाचाच नाश झाला, स्वरूपाचाच नाश झाला, अरूप नाश. दुसरा पाहता, और स्वरूपते ता मन के विद्यमान हुए भी, स्वरूपता ते मन आहे, स्वरूपता त्याचा नाश नाही. स्वरूपते ता मन के विद्यमान हुए भी, उपाय करके जो ता मन के वृत्तियों का नाश है, उपाय करून त्या मनाच्या ज्या वृत्ती आहेत ना, त्या वृत्तींचा फक्त नाश केला जातो. त्याला म्हणायचं काय? स्वरूप नाश. रूप तसंच ठेवून फक्त वृत्तींचा नाश. ठीक. और स्वरूपते ता मन के विद्यमान हुए भी, उपाय करके जो ता मन के वृत्तियों का नाश है, ताकू स्वरूप नाश काय. तिथं स्वरूप आहे की नाही, तिथं पाहिजे स्वरूप नाश. स्वच्या जागी स्वरूप नाश कहे है. अगला अर्थ. चला पुढे. तहा मन के अरूप नाश करके तो इस तत्ववेत्ता पुरुष को विधेय मुक्ति की प्राप्ती होवे. जेव्हा मनाचा पहिला नाश होतो कोणता? अरूप नाश. स्वरूपताच त्याचा नाश होऊन जातो, राहतच नाही शिल्लक. तेव्हा वो प्राप्त होते कोणती? विधेय मुक्ती. विधेय मोक्ष जेव्हा प्राप्त होतो ना, तेव्हा मन भिन काही राहत नाही, सर्व लय होऊन जातात ब्रह्मस्वरूपामध्ये, अधिष्ठानाच्या ठिकाणी. ता मन के अरूप नाश करके तो इस तत्ववेत्ता पुरुष को विधेय मुक्ति की प्राप्ती होवे. लागलं. और मन के स्वरूप नाश करके जीवन मुक्ती की प्राप्ती होवे. कारण स्वरूप नाश सांगत असताना काय स्वरूप सांगितलं? मन स्वरूपाने तसंच आहे, फक्त त्याच्या राजस तामस वृत्तींचा नाश. आणि मन तसंच आहे, आणि म्हणून स्वरूप नाश झाला असता, राजस तामस वृत्तींचा नाश झाला असता, सत्वगुणाची वृद्धी झाली असता, तर आनंदाचा आविर्भाव होतो, जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद उपभोगायला भेटतो. आणि म्हणून स्वरूप नाशाने प्राप्त होते कोण? जीवनमुक्ती. आणि अरूप नाशाने प्राप्त होते कोण? विधेय मुक्ती. और मन के स्वरूप नाश करके जीवन मुक्ती की प्राप्ती होवे. लागलं. याते म्हणून हा मनोनाश शब्द करके सो स्वरूप नाशही विवक्षित है. म्हणून या ठिकाणी मनोनाश म्हटलं जातं की नाही? वासनाक्षय मनोनाश. तर मनोनाश शब्दाने कोणता नाश अपेक्षित आहे? स्वरूप नाश. याते या मनोनाश शब्द करके सो स्वरूप नाश ही विवक्षित है, की ज्याच्याने जीवनमुक्तीची प्राप्ती होते. झालं एवढं. आता पूर्व पक्षी पुन्हा शंका करतो. शंका. राजस तामस वृत्तियों के निरोध करके मन की सूक्ष्मता के संपादन को आपने मनोनाश कहा. हे सांगितलं ना मनोनाशाचं स्वरूप काय? की राजस तामस वृत्तींचा निरोध करून मनाच्या सूक्ष्मतेचं संपादन करणं, मनाची सूक्ष्मता प्राप्त करणं आहे की नाही, याला काय म्हटलं गेलं आहे? मनोनाश. आणि मनाची सूक्ष्मता प्राप्त करणं म्हणजे काय? सत्वगुणाची अधिकता, रजगुण तमोगुण गौण नाही बरोबर आहे की नाही, त्यालाच म्हणायची मनाची सूक्ष्मता. राजस तामस वृत्तियों के निरोध करके मन की सूक्ष्मता के संपादन को आपने मनोनाश कहा. सो वृत्तियों का निरोध किस उपाय ते होवे, ही त्याची शंका आहे. ठीक आहे, आम्हाला मान्य आहे म्हणे, पण त्या वृत्तींचा निरोध करण्याकरिता उपाय कोणता, हा प्रश्न. समाधान.
ता वृत्ति निरोध के उपाय वशिष्ठ भगवान ने चारी प्रकार के कहे आहे. त्या वृत्तींचा निरोध करण्याकरिता, राजस तामस वृत्तींचा निरोध करण्याकरिता उपाय सांगितलेले आहेत. कोणी? वशिष्ठ महाराजांनी. किती उपाय सांगितले आहेत? 4. वशिष्ठ भगवान ने चारी प्रकार के कहे. तेव्हा श्लोक सांगतात तिथला. अध्यात्म विद्याधिगमस साधु संगम एवच वासना संपरित्याग प्राणस्पंद निरोधनम एतास तू युक्तय पुष्टा संति चित्त जये किल. ठीक. अध्यात्म विद्याधिगम साधु संगम एव च वासना संपरित्याग प्राणस्पंद निरोधनम. की झाले? 4. एताः तू युक्तयः पुष्टाः संति चित्त जये किल. अन्वय जवळजवळ सरळच आहे. तर काय काय 4 उपाय. पहिला उपाय अध्यात्म विद्या अधिगम. अधिगम म्हणजे प्राप्ती, अध्यात्म विद्येची प्राप्ती. बरोबर. दुसरा आहे साधू संगम. साधू संगम म्हणजे साधू पुरुषांची संगती. तिसरा आहे वासना संपरित्याग, त्या मलिनादी सर्व वासनेचा पूर्णपणाने त्याग. चौथा आहे प्राणस्पंद निरोधनम. प्राणाचे जे स्पंदन चालू आहे, श्वासोश्वास वगैरे, त्याचा निरोध करणं, प्राणायाम वगैरे उपाय, हा त्याचा अर्थ. एताः तू युक्तय, या 4 युक्ती आहे. पुष्टाः संती, समर्थ आहेत या 4 युक्ती. ठीक आहे ना. कशाकरिता? वृत्तींचा निरोध करण्याकरिता. पुष्टाः संती कशाकरिता? चित्त जये किल. किल अव्यय आहे, निश्चयवाचक. चित्त जये किल एताः तू युक्तयः पुष्टाः संती. शेवटच्या पादाचं काय काय? चित्त जये किल. चित्ताचा जय होण्यामध्ये, जय करण्याकरिता निश्चित रूपाने एताः तू युक्तय. एता म्हणजे आत्ता मागे सांगितलेल्या 4 युक्ती. पुष्टाः, पुष्टा म्हणजे समर्थ आहेत. पुष्टाः संती. लागला अर्थ. चला अर्थयः. अध्यात्म विद्याधिगम पहिला उपाय. साधू संगम दुसरा. पुढे काय? वासनात संपरित्याग आहे की नाही, तर काढून टाकायचा मधला. वासना संपरित्याग असं. चौथा आहे प्राणस्पंद निरोधन. सर्वांचा विस्तार करतायत स्वतः ग्रंथकार. यह 4 प्रकार के उपाय चित्त के जय करणे विषय प्रबल कारण है. चित्त, मन, चित्तावर जय मिळवायचा असेल, विजय मिळवायचा असेल, तर ह्या 4 उपाय केले पाहिजे. ठीक आहे की नाही. तर 4 उपायामध्ये 4 उपाय सांगितले कोणकोणते आहे, तर त्याचा विस्तार करतात. अध्यात्म विद्या म्हणजे काय, साधू संगम म्हणजे काय वगैरे. तहा प्रत्येक आत्मा को ब्रह्मरूप करिके कथन करणे हारी जा विद्या है, ताका नाम अध्यात्म विद्या है. अध्यात्म विद्या म्हणजे काय बघा. प्रत्येक आत्मा म्हणजे साक्षी कुटस्थ रूप आत्मा तो ब्रह्मच आहे. तर प्रत्येक आत्मा को ब्रह्मरूप करके कथन करणारी, प्रत्येक आत्मा म्हणजे जीवात्मा साक्षी हा ब्रह्मच आहे, अशा अर्थाचं कथन करणारी जी विद्या, अर्थात ब्रह्मविद्या, जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन करणारी विद्या, ताका नाम अध्यात्म विद्या. यालाच काय म्हणायचं? अध्यात्म विद्या, ब्रह्मविद्या, की ज्या विद्येने जीव ब्रह्माची एकता सांगितलेली आहे. ता अध्यात्म विद्या की जा प्राप्ती आहे, त्या अध्यात्म विद्येची जी प्राप्ती आहे, ताका नाम अध्यात्म विद्या अधिगम आहे. पहिला उपाय अध्यात्म विद्या अधिगम. अगोदर अध्यात्म विद्या म्हणजे काय हे सांगितलं, त्याच्यानंतर अधिगम म्हणजे प्राप्ती. ठीक. ता अध्यात्म विद्या की जा प्राप्ती आहे, जो प्राप्ती आहे, ताका नाम, त्या अध्यात्म विद्येच्या प्राप्तीचं नाव अध्यात्म विद्या अधिगम आहे. लागलं. सो भी चित्त के जय का साधन आहे. हा काय चित्त जयाचं साधन आहे. सो भी चित्त के जय का साधन आहे. काय ते? यह नाम रूपात्मक सर्व जगत मिथ्याही आहे. नाम रूपात्मक समस्त जगत कसं आहे? मिथ्या. मही सर्वत्र परिपूर्ण, मीच सर्व ठिकाणी परिपूर्ण परमानंद एक रस हूं, ब्रह्म हूं. मेरे ते भिन्न कोई भी कारण वा कार्य नहीं है.
आहे की नाही. अध्यात्म विद्येत स्वरूप सांगत आहे की माझ्याहून भिन्न कोणतीच गोष्ट नाही, कारण म्हणून किंवा कार्य म्हणून. एक मात्र सच्चिदानंद घन ब्रह्मच आहे. मग ही सर्वरूप मी सर्वरूप आहे. या प्रकार की अध्यात्म विद्या के प्राप्त होई. हे सर्व अध्यात्म विद्येचं स्वरूप झालं. तर अशा प्रकारची अध्यात्म विद्या प्राप्त झाली असता अध्यात्म विद्या के प्राप्त हुए य तत्ववेत्ता पुरुष सर्व दृश्य प्रपंच को मिथ्या रूप करके जाने है. हा जो तत्ववेत्ता पुरुष आहे की ज्याला अध्यात्म विद्या प्राप्त झाली आहे तो काय समजतो, हा समस्त दृश्य प्रपंच जरी दिसत असला तरी तो तसा सत्य मिथ्याच आहे असा निश्चय करतो. य तत्ववेत्ता पुरुष सर्व दृश्य प्रपंच को मिथ्या रूप करके जाने है. लागलं याते म्हणून ता विद्वान पुरुष का मन ता दृश्य प्रपंच विषय प्रवृत्त होवे नाही. मग असा निश्चय ज्याचा झाला आहे, असा जो विद्वान पुरुष, त्या विद्वान पुरुषाचं मन त्या दृश्य प्रपंचाविषयी प्रवृत्त होईल का? नाही. कारण आता प्रपंचाला तो प्रपंच म्हणून पाहतच नाही. प्रपंच मिथ्या आहे, सर्व चैतन्य रूपाने मीच भरलेलो आहे. तर त्याचं मन प्रवृत्त होणारच नाही प्रपंचाकडे. अर्थात त्याच्या मनाच्या वृत्तीचा काय होईल? निरोध. वृत्ती निरोधाचा हा पहिला उपाय, अध्यात्म विद्येची प्राप्ती. याते ता विद्वान पुरुष का मन तादृश प्रपंच विषय, तादृश प्रपंच म्हणजे मिथ्या अशा प्रपंचाच्या बाबतीत प्रवृत्त होवे नाही. और आत्मा तो मन वाणी का विषय है. बरं, आत्म्याकडे मन प्रवृत्त होईल असं पण नाहीये. मन प्रपंचाकडे पण प्रवृत्त होईनात, कारण प्रपंच मिथ्या आहे. आत्म्याकडेही प्रवृत्त होत नाही, कारण आत्मा हा मनाचा विषयच नाहीये. मग आता मनाच्या प्रवृत्तीला कोणी राहिलंच नाही, तर त्याची प्रवृत्ती कशी होणार? आणि मनाची प्रवृत्ती न होणं म्हणजेच त्याच्या मनाच्या वृत्तीचा निरोध होणं आहे. आणि तो निरोध कशाने झाला? या अध्यात्म विद्येने झाला. ठीक. और आत्मा तो मन वाणी का अविषय है. याते म्हणून तर आत्माविषयी बी सो मन प्रवृत्त होवे नाही. असं आता ते मन झालं की त्याला संचार करण्याकरिता न जगत राहिलं न आत्मा राहिला. म्हणजे आत्मा आहे पण आत्मा हा त्या मनाचा विषय होतच नाही, हा त्याचा अर्थ. याते ता आत्मा विषय भी सो मन प्रवृत्त होवे नहीं. इस प्रकार अंतर्बाह्य प्रवृत्ती ते रहित हुआ सो मन. त्याची बिचाऱ्याची मनाची प्रवृत्ती बाहेरही होत नाही आता, कारण बाहेर प्रवृत्ती जिथं होत होती प्रपंचाकडं, तो प्रपंच कसा ठरला? मिथ्या. आताही प्रवृत्ती होत नाही, कारण आत आत्मा आहे पण आत्मा हा मनाचा विषय नाही. इस प्रकार अंतर्बाह्य प्रवृत्ती ते रहित हुआ सो मन सर्व वृत्तियों के अनुदयते. कोणतीच वृत्ती आता उदित होत नसल्यामुळे सर्व वृत्तियों के अनुदयते ईंधन रहित अग्नि की न्यायी आपने अधिष्ठान रूप कारण विषय लय होवे. ज्याप्रमाणे अग्नी पेटवला आणि त्या अग्नीमध्ये हिवाळ्याचे दिवस आहे, थंडी वाजू नये म्हणून 4-5 जण बसले, अग्नी पेटवला, पण क्रमाक्रमाने त्या अग्नीमध्ये सासू टाकावी लागते असं म्हणतात. सासू म्हणजे काय? खरोखरी सासू धरून आणायची त्यात टाकायची असं नाही. पारिभाषिक शब्द आहे त्या लोकांचा. काय? सासू. पण काय? पाचट, वाळलेलं गवत, सरपण ते टाकायचं. आणि त्या पाचही जणांनी काही इंधन टाकलंच नाही तर तो अग्नी किती वेळ राहणार? थोडा वेळ राहणार, विझून जाणार. त्याप्रमाणे सर्व वृत्तियों के अनुदयते इंधन रहित अग्नि की न्यायी, म्हणजे इंधन रहित अग्नी जसा विझून जातो त्याप्रमाणे मनाला आता प्रवृत्तीला काही राहिलंच नाही. आणि म्हणून ते मन सुद्धा स्वतःचं कारण जे ब्रह्म, त्या ब्रह्मामध्ये लय होऊन जातं, विलीन होऊन जातं, वेगळ्या रूपाने राहत नाही. इंधन रहित अग्नि की न्यायी अपने अधिष्ठान, अपने म्हणजे कोण? मन. त्या मनाचा अधिष्ठान कोण? आत्मा. आपले अधिष्ठान रूप कारण विषय ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी लय होवे आहे, मनाचा लय होऊन जातो. याते म्हणून सा अध्यात्म विद्या की प्राप्ती ता मनोनाश विषय मुख्य कारण आहे. मनोनाश होण्याकरिता मुख्य कारण जर कोण असेल तर कोणते आहे? अध्यात्म विद्या सर्वात मुख्य कारण आहे. और जो पुरुष बुद्धि की मंदता करके ता अध्यात्म विद्या के संपादन करणे विषय असमर्थ आहे. पण एखादा कोणी मनुष्य आहे, बरोबर, त्याला अध्यात्म विद्या प्राप्त करायची आहे पण प्राप्त होण्याची योग्यता नाही. कारण ज्या बुद्धीने ती अध्यात्म विद्या प्राप्त करायची आहे ती बुद्धी कशी आहे? योगायोग मंद आहे. और जो पुरुष
बुद्धि की मंदता करके, बुद्धि मंद असल्यामुळे तर अध्यात्म विद्या के संपादन करणे विषय असमर्थ आहे, अध्यात्म विद्या प्राप्त करू शकत नाही. 30 पुरुष के प्रति दुसरा साधू संगम उपाय आहे. मग त्याच्यासाठी उपायच नाही का? आहे उपाय. काय उपाय आहे त्याच्यासाठी? त्यांनी काय करावं? साधू संगम, साधूच्या संगतीत राहावं, आहे की नाही? मग साधूच्या संगतीत राहायचं म्हणजे केवळ संगतीत राहायचं का? नाही, भक्ती श्रद्धा पूर्वक संगतीत राहावं, त्यांची सेवा करावी एकनिष्ठेने, त्यांचं म्हणणं ऐकावं, त्याला म्हणतात साधू संगम. बरोबर? 30 पुरुष के प्रति दुसरा साधू संगम उपाय आहे. काय ते महात्मा पुरुष आहे की नाही? ते जे महात्मा पुरुष आहे साधू, ते काय करतात? इस अधिकारी पुरुष को, जरी बुद्धिमंद असते तरी त्या अधिकारी पुरुषाला पुनः पुनः बार बार प्रत्येक आत्मा की ब्रह्मरूपता तथा जगत का मिथ्यापणा स्मरण करावे है. बार बार त्याला रोज रोज सांगत राहतात की तू ब्रह्मच आहे, ब्रह्मच तू आहे, आणि हे समस्त जगत कसं आहे? कल्पित आहे, मिथ्या आहे, असं स्मरण करीत राहतात. मग असं ऐकून चिंतन करून 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 त्यालाही बोध होऊन जातो. हा फायदा आहे साधूच्या संगतीचा, ठीक आहे की नाही? तथा जगत का मिथ्यापणा स्मरण करावे आहे, तथा बोधन करे आहे, तशा प्रकारचा बोध त्याला करून देतात. ता करके असा बार बार बोध केल्याने इस अधिकारी पुरुष को अध्यात्म विद्या की प्राप्ती होई के सो मनोनाश होय है की नाही? आणि म्हणून या अधिकारी पुरुषाला सुद्धा त्या साधूच्या संगतीत राहून 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 अध्यात्म विद्येची काय होते? प्राप्ती होते. आणि अध्यात्म विद्येची प्राप्ती झाली तर त्या अध्यात्म विद्येच्या द्वारे मनाचा नाश होऊन जातो. मनोनाशाला मुख्य कारण कोण? अध्यात्म विद्याचं आहे. पण ती अध्यात्म विद्या सहजासहजी प्राप्त होऊ शकत नसली, तेवढी तीव्र बुद्धी नसली, मंद बुद्धी असली, तर त्याने काय करावं? साधू पुरुषांचा संग करावा. कळलं की नाही? साधू पुरुषांचा म्हणजे जीवनमुक्त महात्म्यांचा, ब्रह्मानुभवी महात्म्यांचा संग करावा, आहे की नाही? साधू पुरुषांचा संग करावा म्हणजे केवळ एखाद्या महंताचा, महामंडलेश्वराचा, महंताचा, पैशावाल्याचा संग करावा असा अर्थ नाही आहे. कळलं की नाही? साधूचा संग करायचा म्हणजे काय? ज्याच्याकडे खूप 400-500 आश्रम आहेत, मोठमोठ्या गाड्या आहेत, लोक भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, आणि त्याचा संग केला काहीच फायदा होणार नाही. फार तर लौकिक फायदा होऊ शकतो. काय? गाडी, आश्रम वगैरे भेटू शकतात, परंतु मनोनाश होणार नाही. कळलं की नाही? आहे की नाही? कारण जे जे मोठे धनी लोक आहेत, महात्मा लोक, संपत्तीवाले आहेत, ते सर्व काही ज्ञानीच असतील असं काही सांगता येत नाही, आहे की नाही? याचा अर्थ असा बी नाहीये की जे केवळ झाडाखाली बसून आहे की नाही, काहीच नाही त्यांच्याजवळ संपत्ती, ते सुद्धा सर्वच ज्ञानी आहे असंही सांगता येत नाही. ही फार अवघड गोष्ट आहे, ही स्वसंवेद्य आहे. कळलं की नाही? पण राहावं साधू मुमुक्षुने, साधूच्या संगतीत. पण साधू शब्दाने कोण घ्यायचं तिथं? तत्वज्ञानी ब्रह्मानुभवी महात्मा. ठीक आहे, चला. मग त्याच्याकडे व्यावहारिक संपत्ती असो अगर नसो, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. याते सो साधु संगम भी ता अध्यात्म विद्या की प्राप्ति द्वारा ता मनोनाश का उपाय है. लागलं? किंवा जो पुरुष, सापडलं का? किंवा जो पुरुष विद्या मद अर्धविराम, धन मद अर्धविराम, कुल मद अर्धविराम, आचार मद इत्यादि मदों करके युक्त हुआ ता साधु संगम को ही नहीं करी सकता. समजलं? ध्यान द्या. सर्वात पहिलं मनोनाशाकरिता काय प्राप्त केलं पाहिजे? अध्यात्म विद्या प्राप्त करून घेतली पाहिजे. पण बुद्धिमंद आहे, अध्यात्म विद्या प्राप्त होत नाही. मग त्याने काय करावं? साधूचा संग करावा. पण साधूचा संग करण्याची बी योग्यता नाही आहे. कारण साधूचा संग त्यालाच घडतो की ज्याच्या ठिकाणी कोणताच मद नाही आहे. मद म्हणजे अहंकार, आहे की नाही? आणि जर अहंकार असेल तर अहंकारी पुरुष साधूच्या संगतीत राहूच शकत नाही. कारण साधूला काय? निर्भीड आहे की नाही? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी बापूने, कोणाची नाही नाही भीड भाड, तुका म्हणे सानाथोर. साधूला काय कोणाची भीड भाड? संपत्ती धनवाला असला म्हणून काय झाला, आहे की नाही? पण तो धनी असला, त्याला अहंकार असतो धनाचा, तो आपल्या वजनात राहायला पाहतो. आणि साधूला थोडी ते सहन होतं. साधू त्याचा अपमान बी करीत, आणि अपमान केल्यामुळे कदाचित तो राहत नाही.
मद असल्यामुळे. म्हणजे ज्याच्या ठिकाणी कुठलाही अहंकार असला तर तो व्यक्ती साधूचा संग करू शकत नाही. त्याने काय करावं? अध्यात्मविद्या प्राप्त होण्याला योग्य बुद्धी नाही, बुद्धिमंद आहे. साधूचा संगती करावी तर अहंकार आहे कुठला तरी, तो साधूचा संग करू देत नाही. आता अशा पुरुषाने मनोनाश करण्याकरिता काय केलं पाहिजे हो? त्यालाही उपाय आहे की नाही? चला पंक्ती पुन्हा पहा. किंवा जो पुरुष विद्यामत, विद्येचा अहंकार असतो काही लोकांना, काहींना धनाचा मत, धनाचा अहंकार असतो, आहे की नाही? असे चालतात डुलत डुलत, अजिबात कोणासमोर वाकत नाही. जर कोणी पुढं महात्मा आला, पाय सुद्धा पडताना असं पडणार, गुडघ्याला हात लावून. धनमत वाकू देत नाही, कळलं? पुन्हा काहींचा मत, काहींच्या ठिकाणी मत असतो कशाचा? कुल, की आमचं कुल 96 कुळी आहे आणि आमच्यासारखा श्रेष्ठ कोण आहे, कळलं की नाही? कुल मत. काहींचा काय असतो? आचार मत, आचार विचार, आमचे आचार विचार काय पाहायचं, 3 वाजता उठतो, आहे की नाही? आणि 25 वेळेस आंघोळ करतो आणि एकच घास भोजन करतो, अहंकार होऊन जातो, कळलं की नाही? चला जाऊ द्या. आचार मत इत्यादी मदोकरिके युक्त व्हा, अशा मताने जर युक्त असेल तर आता उदाहरण म्हणून 2-4 मत सांगितले, असे कितीही मत असू शकतात, त्याचा काही अंत नाही आहे. रूप मत, आहे की नाही? सौंदर्य मत, आरोग्य मत, धन मत, हे तर सांगितलेच आहे की नाही? कुणाला बंगल्याचा मत, गाडीचा मत, लोकांचा मत की माझ्याकडे एवढा लोकसंग्रह आहे म्हणून, आहे की नाही? बायकोचा मत, परिचयाचा मत. चला, इत्यादी मदो करके युक्त हुआ ता साधु संगम को भी नहीं करी सकता. 30 पुरुष के प्रति, मग त्या पुरुषाने मनोनाश करण्याकरिता काय करावं? 30 पुरुष के प्रति ता मन के निरोध का वासना संपरित्याग रूप उपाय है. बस तिसरा उपाय. 3-4 सांगितले ना वर, त्या तिसरा उपाय कोणता? वासनेचा चांगल्या प्रकारे परित्याग, संपरित्याग. ता विवेक करिके, मग विवेक करून, विवेकाच्या द्वारे विवेक करिके जो ता मदादी रूप मलिन वासना की निवृत्ती है. मदादी रूप जे मलिन वासना, त्या वासनेची निवृत्ती है, ताका नाम वासना संपरित्याग है. हा तिसरा उपाय. अब तीन विद्या मदादिकों का स्वरूप तथा ता मद के निवर्तक विवेक का स्वरूप वर्णन करे है की नाही? आता विद्या मद वगैरे त्याचं स्वरूप काय आहे आणि त्या मदाचं निवृत्त करण्याकरिता, त्या मदाला निवृत्त करण्याकरिता जो उपाय आहे विवेक वगैरे, त्यांचं स्वरूप काय आहे? ग्रंथकार. लागला अर्थ? अब तीन विद्या मदादिकों का स्वरूप तथा तामद के निवर्तक विवेक का स्वरूप वर्णन करे है. इस भूमि लोक विषय एक मैं ही पंडित हूं. विद्येचा मद, विद्येच्या मदाचं स्वरूप सांगू राहिले. विद्यामत कसा असतो की या भूतलावर ना आपल्यासारखा पंडित कोण आहे? आपणच एकमात्र पंडित आहे, आपल्यासारखा विद्वान कोणीच नाही, असं जर वाटत असेल तर समजावं त्याच्या ठिकाणी आहे मद. कोणता? विद्यामत. इस भूमि लोक विषय एक मैं ही पंडित हूं. मेरे ते अन्य, मला सोडून दुसरा कोई पंडित आहे नाही. जे पुरुष पंडित कहावते आहे, जे लोक पंडित म्हणून घेतात ना, ते कुछ भी नाही जानते. त्याला काय येतं? त्याला काय येतं? मीच पंडित आहे, ठीक आहे ना? या प्रकार का जो मानस अभिमान, मनात होणारा अहंकार, अभिमान, स्वाभिमान विद्यामत कहा जावे. यालाच काय म्हणायचं? विद्यामत. ता विद्यामत की या प्रकार के विवेक ती निवृत्ती हो गए. तो विद्यामत निवृत्त व्हावा असं वाटत असेल तर विवेक करावा. कसा करावा विवेक? त्या विवेकाचं काय स्वरूप सांगतात? पंडितपणे के अभिमान वाले जे बालाकी अर्धविराम शाकल्य अधिक हुए है. या पूर्वी सुद्धा इतिहासामध्ये पंडितपणाचा अभिमान धारण करणारे काही लोक होऊन गेले. त्यात उदाहरण म्हणून दोघांचं नाव घेतलं आहे. कोण कोण? बालाकी कोणी होऊन गेला असेल पुराणात, इतिहासात, उपनिषदात. शाकल्य हे दुसरे, लोपो शाकल्यस्य, आहे की नाही? चला, शाकल्य ऋषी होऊन गेले. पंडितपणे के अभिमान वाले जे बालाकी शाकल्य अधिक हुए है, तीनों का भी, त्यांचा सुद्धा खंडन करणारे सापडलेच. तीनों का भी अजात शत्रु याज्ञवल्क्य अधिक. अजात शत्रु असे कोण? याज्ञवल्क्य अधिक विद्वान पुरुषो करके पराभव होता भया. याज्ञवल्क्य अधिकांनी त्यांचा सुद्धा पराभव केला आहे.
जे स्वतःला अत्यंत महान पंडित समजत होते. एवढ्या मोठ्या पंडिताचा सुद्धा जर पराभव होऊ शकतो, आम्ही कोणत्या झाडाचा पाला, असं चिंतन करावं. कोणी? ज्याला विद्यामत झालेला आहे त्याने असं चिंतन करावं. पराभव होता भया. और मनुष्य ते लेके, मनुष्यापासून तर श्री दक्षिणामूर्ती पर्यंत. दक्षिणामूर्ती म्हणजे कोण? भगवान शिव, महादेव है की नाही, दक्षिणामूर्ती म्हणतात त्यांना. और मनुष्य ते लेके श्री दक्षिणामूर्ती पर्यंत तारतम्यता करिके, कमी जास्तपणाने, विद्या का उत्कर्षपणा है. उत्कर्षपणा है, सापडलं का? विद्या का उत्कर्षपणा पुढे काय आहे ना, हयकट करा. तारतम्य करिके विद्या का उत्कर्षपणा देखने विषय आवे, दिसून येतो है की नाही. सर्व का आदि गुरु जो श्री दक्षिणामूर्ती सदाशिव आहे. सर्वांचा मूळ गुरु, आदि गुरु कोण आहे? सदाशिव, महादेव, भगवान शंकर, पार्वतीपती. ठीक. सर्व का आदि गुरु जो श्री दक्षिणामूर्ति सदाशिव है, तीस विषय ही निरतिशय विद्या का उत्कर्षपणा है. निरतिशय विद्या, सर्वात श्रेष्ठ आणि सर्व विद्या एकाच ठिकाणी आहे. कुठं? दक्षिणामूर्तीच्या ठिकाणी. त्यांना सोडून बाकी सर्वांच्या ठिकाणी विद्या असेल, पण ती कशी? सातिशय, कमी जास्त प्रमाणात है की नाही. पूर्ण विद्यावाली एकच आहे. कोण? दक्षिणामूर्ती. मी जरी पंडित असलो तरी मी सुद्धा काय दक्षिणामूर्ती थोडी आहे. माझ्यापेक्षा कोणी पंडित असणारच. आणि म्हणून विद्यामत सोडून द्यावा. तीस विषय ही निरतिशय विद्या का उत्कर्षपणा है. दुसरे सर्व पंडितो विषय सातिशय विद्या का उत्कर्षपणा है. दक्षिणामूर्तीला सोडून बाकीच्या सर्व पंडिताच्या ठिकाणी विद्येचा उत्कर्ष आहे, पण कसा? सातिशय, कमी जास्त प्रमाणात. एकाला वरचढ एक भेटतोच. कळलं? दूसरे सर्व पंडितों विषय सातिशय विद्या का उत्कर्षपणा है. याते हमारे को भी कोई अधिक पंडित पराभव करेगा, है की नाही. आपल्यापेक्षा सुद्धा कोणी महान पंडित येऊ शकतो, आपला पराभव करू शकतो, अशी भावना करावी ज्याला विद्यामत झाला आहे. आणि अशी भावना करून करून विद्येचा मत काय होणार? विद्येचा अहंकार नष्ट होणार. इस प्रकार के निरंतर चिंतन करणे ते, अशा या निरंतर चिंतनालाच म्हणायचं विवेक. असा निरंतर चिंतन केला असता म्हणजे विवेक केला असता, सो विद्यामद निवृत्त होई जावे. विद्यामत काय होतो? निवृत्त होतो. और आता पुढे धनमत सांगतात. और मही धनवान हो, मेरे समान कोई धनवान नहीं है. माझ्यासारखा कोण दुसरा श्रीमंत आहे जगामध्ये? बघा, सारा इतिहास तुम्ही काढून पहा. वर्ल्ड मध्ये सर्वात पहिला धनी म्हणून माझंच नाव आहे की नाही, असा अहंकार होतो काही लोकांना. किंवा जे दुसरे तिसरे नंबरला असतील ना, ते सुद्धा म्हणतात 2 तर नंबर पुढे आहे म्हणून काय झालं, मी काय कमी धनवाला आहे का? कळलं की नाही. चला, या प्रकार का जो मानस अभिमान है ताका नाम धनमद है. धनाचा मद. खूप अहंकार असतो बरं का धनी लोकांना. ते त्यांचे तसे शब्दात बोलतात. ते अहंकार भरीत शब्दाने बोलतात. पण साधू थोडी ऐकून घेतो. साधूला काय घेणं देणं आहे? आम्हाला थोडी काही तुमच्याकडून मागायचं असतं. तुमचे आम्हाला 2 रुपये नको, 10 रुपये नको. आम्ही आमची मधुकरी आणि आम्ही आमचा मस्तीत राहणारे लोक आहेत असं समजतात. कोण? साधू महात्मे. त्यांना काय कोणाशी घेणं देणं असतं. म्हणून धनाचा मत जरी एखाद्याकडे असला तरी त्याने हा तरी कमीत कमी विवेक ठेवला पाहिजे की आपल्या धनाचा मत कुठे दाखवायचा आणि कुठे नाही दाखवायचा, आहे की नाही. पण साधू समोर येऊन मी ते आपल्या धनाचा मत दाखवतात आणि मग फटका वस्तू चांगला आणि मग रडत रडत पळत जातात गेटपर्यंत. कळलं की नाही. चला, या प्रकार का जो मानस अभिमान है ताका नाम धनमद है. ता धनमद की इस प्रकार के विवेकते निवृत्ती होवे. कसा विवेक असला पाहिजे? धनमद निवृत्त करण्याकरिता तो विवेक सांगू राहिले. आता लक्षपती पुरुष ने जो व्यवहार करता है, लक्षपती पुरुष ने जो व्यवहार करता है, सो व्यवहार अलक्षपती ने करी सकता नहीं. लक्षपती जो व्यवहार करू शकतो तसा व्यवहार अलक्षपती करू शकत नाही. आहे की नाही. ज्याच्याकडे लाख रुपये नाही आहे तो करू शकत नाही. याते ता लक्षपती पुरुष करी की ता अलक्षपती पुरुष का पराभव होवे. लक्षपती पुरुषाकडून अलक्षपती पुरुषाचा काय होतो? पराभव. लक्षपती म्हणजे लखोपती, लाखो रुपये ज्याच्याकडे आहे तो पराभव करतो. कुणाचा? ज्याच्याकडं लाखो रुपये नाही त्याचा. बिचारा शेत घ्यायला निघाला, इकडून तिकडून पैसे जमा केले,
आहे की नाही. 60-70 हजार रुपयात सौदा ठरला, पण ते माहीत पडलं दुसऱ्या शेजाऱ्यात धनवान पुरुषाला. त्यांनी लगेच रात्री 12 वाजता बोलून घेतलं त्या शेतमालकाला. हे शेत विकतोय म्हणे. हा विकतोय. केवढा विकलं? 70,000 रुपये झाला आमचा सौदा. 70,000 काय करत? 70,000 1,40,000 हे मोजून घे. डबल आहे की नाही. पराभव केला कोणी? लखोपतीने. कुणाचा? अलखोपतीचा. चला, याते असं करू नये, पण करतात धनवान लोक. गरीबाच्या पोटावर पाय द्यायला सुद्धा पाहत नाही आहे ना. गरीबाच्या सुद्धा मुंड्या मोडून स्वतःच्या घशात पतण्याचा प्रयत्न करतात. कोण? श्रीमंत लोक. दुष्काळामध्ये असे भरपूर जुन्या लोकांचे अनुभव सांगतात की ज्यांच्याकडं धन असायचं, धान्य वगैरे, संपत्ती, पैसा, आणि काही बिचारे गरीब लोक हातावरचे, दुष्काळात काहीच खायला मिळायचं नाही. आता आजकालचे दुष्काळ माहीत पडत नाही, कळलं की नाही. त्या काळामध्ये दळणवळणाची व्यवस्था नव्हती, त्यामुळे एखाद्या भागात जरी धान्य असतं तरी इकडे येऊ शकत नव्हतं. मग लोक दुष्काळाने मारायचे. मग गरीब लोक जायचे श्रीमंताकडे, कसंही करा महाराज, बाबा काहीतरी खायला द्या, 2 किलो 4 किलो. मग तो म्हणायचा 10 किलो देतो. 2 एकर जमीन लिहून देतो का? जमीन आहे पण धान्य नाही ना, दुष्काळ आहे. आता हा काय करणार? ठीक आहे, काही हरकत नाही, जीवन जगायचं आहे. 10 एकरावर 2-2 एकर जमीन लिहून घेतलेली लोक. किती अन्याय, कळतं की नाही. धनी लोक अन्याय करतात. कुणावर? गरीबावर. चला, सो व्यवहार अलक्षपति पुरुष ने करी सकता नहीं, याते ता लक्षपति पुरुष करी के ता अलक्षपति पुरुष का पराभव होवे है. इस प्रकार कोटिपति पुरुष करी के ता लक्षपति पुरुष का भी पराभव होवे. जो कोटिपती आहे, कोट्याधीश आहे, तो काय करतो? लखोपतीचा पराभव. मैं रंक की क्या गणती. ज्याला विद्यामत्याने असं चिंतन करावं, अरे यार किती पैसा आहे आपल्याजवळ, एकतर जगात पाहिलं तर काहीच नाही आहे, रंक आहे, माझी कोण गती, म्हणून धनमत होऊ देऊ नाही. मै रंक की क्या गणती. काय मोजमाप? असं, मेरे ते अधिक कुबेर के तुल्य. मैं माझ्यापेक्षा जास्त ज्यांच्याजवळ कुबेरासारखं धन आहे असे कितीतरी आहेत, मी कोणत्या झाडाचा पाला, असं चिंतन करावं. असं चिंतन केल्याने काय लाभ होईल? विद्यामत नष्ट होत. मेरे ते अधिक कुबेर के तुल्य बहुत धनवान है. या प्रकार के निरंतर चिंतन करने ते सो धनमद निवृत्त हो जाए. धनमद निवृत्त होतो. इस प्रकार कुलाचा मद असतो काही ना. इस प्रकार हमारा कुल सर्वते श्रेष्ठ है. या प्रकार का अभिमान रूप जो कुल मद है, त्याचप्रमाणे हमारा आचार सर्वते श्रेष्ठ है. या प्रकार का अभिमान रूप जो आचार मद है, तीन दोनों मदों को भी यथा योग्य विवेक ते निवृत्ती होई जावे. ते मद सुद्धा निवृत्त करून टाकावे. इस प्रकार विवेक करिके जो पुरुष विद्यामदाधिक मलिन वासनाओं की निवृत्ती करे, विवेकाच्या द्वारे विद्यामद वगैरे जे मलिन वासना आहे त्यांची निवृत्ती करे आहे, तीस पुरुष का साधू संगमादिकों की प्राप्ती करके. मग आता सर्व मद निवृत्त झाले, वासनेचा परित्याग करून सर्व मद निवृत्त झाले. मग अशा त्या पुरुषाने काय करावा? साधूंचा समागम. तीस पुरुष का साधू संगमादिकों की प्राप्ती करके सो मनोनाश सिद्ध हुए. कारण मदच आडवे येत होते साधूच्या संगती करण्याकरिता. आता सर्व मद नष्ट झाले, मग साधूची संगती होण्याला काही अडचण आहे का? नाही. मग साधूच्या संगतीत गेला की साधू बरोबर त्याला बार बार उपदेश करून काय करतात? सर्व त्याच्या वासना नष्ट करून देतात आणि त्याला ब्रह्मबोधापर्यंत पोहोचवतात. पंक्ती पहा. तीस पुरुष का साधू संगमादिकों की प्राप्ती करके सो मनोनाश सिद्ध होय. आणि त्याचा मनोनाश सिद्ध होतो. याते म्हणून सो वासना संपरित्याग भी ता मनोनाश का उपाय है की नाही. मनोनाशाचा उपाय तिसरा सांगितला होता, कोणता? वासना संपरित्याग. किंवा तीन मलिन वासनाओं की अति प्रबलताते जो पुरुष उक्त विवेक करके तीन वासनाओं के परित्याग करने विषय समर्थ नहीं हो सके है. वासना, मलिन वासना एवढ्या प्रबल आहे, एवढ्या जबरदस्त आहे की विवेक करून सुद्धा त्या वासनेची निवृत्ती होत नाही. त्याने काय करावं वासना निवृत्त करण्याकरिता? पंक्ती पहा. किंवा तीन मलिन वासनाओं की अति प्रबलताते जो पुरुष ता उक्त विवेक करके उक्त विवेकाच्या द्वारे तीन वासनाओं के परित्याग करने विषय समर्थ नहीं हो सके है. तीस पुरुष के प्रति, त्या पुरुषाकरिता, प्रति अलग आहे,
तीस पुरुष के प्रति शास्त्र ने प्राण स्पंद का निरोध रूप उपाय कथन कर्या है. मग त्या पुरुषाने काय करावं, त्यासाठी उपाय काय, तर शास्त्राने त्याच्याकरिता सुद्धा उपाय सांगितलाय. कोणता? चौथा, प्राणस्पंद निरोध, प्राणाचा निरोध रूप उपाय. अर्थात जो पुरुष प्राण के निरोध करके, प्राणाचा निरोध करून ता मनोनाश को सिद्ध करे, त्या मनोनाशाला त्याने सिद्ध करावं. मग आता त्या प्राणाचा निरोध करणं म्हणजे काय, किंवा प्राण निरोधाचा उपाय काय आहे, या सर्व गोष्टी सांगायच्या आहे. पण त्याचा विचार आपण नंतर करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय